रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे। कुठे कुठे पाणी साचलंय पाहूया। मुंबई आणि उपनगरमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। सायनच्या किंग सर्कल तसेच दादर पूर्व स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलं होतं। किंग सर्कलमध्ये पाणी साचल्याने रस्त्यात मध्येच बस बंद पडली होती। इथे दुचाकी तसेच कारही बंद पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळेस नागरिकांना गाड्यांना धक्का मारत साचलेल्या पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ आली आहे। मुंबईमध्ये महापौर रितू तावडे यांचा सायनमध्ये पाहणी दौरा सुरू असताना त्यांच्या समोरच एक वृद्ध मॅनहोलमध्ये पडला। पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोल उघडा ठेवण्यात आला होता। दुसरीकडे अंधेरी सबवे बाहेर उघड्या मॅनहोलमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता। हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर मॅनहोल भोवती प्रशासनानं तिथं बॅरिकेडिंग केलं। दुसरीकडे दादर पूर्व इथं स्वामीनारायण मंदिर परिसरात देखील पाणी साचलं होतं। अख्खी मुंबई एका पावसामध्ये जवळजवळ ठप्प झालेली आहे। भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि प्रशासन मुंबई महापालिकेत आहे। ही जबाबदारी त्यांची आहे। नाले सफाई अजिबात झालेली नाही। कुर्ला असेल, चेंबूर असेल, काही लो लाईन एरिया आहे त्या ठिकाणी पाणी साचून त्याचा निचरा झालेला आहे। मला अंधेरी सबवे सोडून बाकीच्या ठिकाणी तर परिस्थितीने या हिंद मातेला कमरेवर पाणी होतं। आज आपण उभे आहोत, इथे काही पाणी नाही। पाणी साचल्यानंतर आम्ही घरात बसणारे नाहीत। मुंबईच्या महापौर रितूताई तावडे सकाळपासनं मुंबईच्या रस्त्यावर फिरून आढावा घेत आहेत। रेल्वे मार्गावर देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली। सकाळी दादर रेल्वे रुळावरती पाणी आलं होतं। यामुळे लोकल वाहतूक काही काळ धीम्या गतीने सुरू होती। खड़े पानी कम नहीं हो रहे। डूबने वाले यूसुफ खान सरकार से क्या कहेंगे? कुछ नहीं करेंगे, कुछ करने वाली सरकार। ठीक है। कोपरखरणे इथे रेल्वे रुळाखालची खडी वाहून गेली होती। वसई, नालासोपारा, विरार या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली होती। दुसरीकडे सकाळी 9 वाजता कुर्ला चुनाभट्टी मार्गावरती वाहतूक कोंडी झाली होती। दादर पूर्व स्टेशन परिसरात झाड कोसळल्याची ही घटना घडली। यामुळे कारचं मोठं नुकसान झालं। ठाण्यातही झाड कोसळल्याच्या 2 घटना घडल्या। ठाणे पालिकेच्या परिसरामध्ये झाड एका हॉटेलवर कोसळलं। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। ठाण्यातच आणखी एका ठिकाणी झाड कोसळल्यानं कारचं मोठं नुकसान झालं। रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे कुर्ला, साकीनाका, अंधेरी सबवेमध्ये देखील पाणी साचलं होतं। पाणी साचलं असतानाही एका चालकानं अंधेरी सबवेमधून प्रवास केला। यावेळेस कार वाहून जाताना थोडक्यात बचावली। दुसरीकडे कांदिवली पूर्वमधील हनुमान नगरच्या राधाकृष्ण सोसायटीतील घरांमध्ये पाणी शिरलं होतं। सध्या घरांमधील पाणी ओसरलंय। नालासोपारा पूर्वमध्येही अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले होते। विक्रोळी पश्चिममध्ये इमारतीलगत असलेली संरक्षक भिंत कोसळली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सायन परिसरात पाहणी केली। काही वेळापूर्वी इथेच महापौर रितू तावडेंसमोर एक अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला होता। 31 मेची डेडलाईन उलटून गेली। पाऊस 15-20 दिवस लेट आला आणि तरी जर मुंबईची तुंबापुरी होणार असेल तर मला असं वाटतं हे मुंबईचं प्रशासन, महानगरपालिकेचं प्रशासन आणि महापालिकेचे असलेले सत्ताधारी करतायत काय? कारण गेली 4 वर्ष कुठलाही नगरसेवक नव्हता। जे काय आपण आता हिंदमाताजवळ पाहतोय
हे आपण 2022 ला पूर्ण काम झालं.